नमस्कार सर्वांना. तर आपण आज नेमकं बहुमत म्हणजे काय आणि बहुमताचे प्रकार काय असतात. आपण जेव्हा राज्यघटना अभ्यासतो तेव्हा आपल्याला अनेक वेळा येतं यांना ह्या बहुमताने काढतात, यांना प्रभावी बहुमताने काढतात, यांना विशेष बहुमताने काढतात. नेमकं काय आहे म्हणजे कुठलं बहुमत, विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय, हा प्रकार नेमका कळत नाही. म्हणजे न्यायाधीशांना काढणारं बहुमत वेगळं आणि राष्ट्रपतींना काढणारं बहुमत वेगळं, हे सुद्धा पोरांना अजूनपर्यंत माहीत नाही, जे 4-4 वर्ष अभ्यास करतात. म्हणजे ही शोकांतिका आहे, पण पोरांनी कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही असं मला वाटतं. पण सोपं आहे, काही अवघड नाही. आपण एकदम सोप्या साध्या भाषेत आपण ते समजून घेऊया. ओके. बहुमत म्हणजे काय, एखादं बिल किंवा एखादं विधेयक पारित होण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य संख्या. ठीक आहे. म्हणजे त्या विधेयकाची ती अट असते की ह्या विधेयकाला एवढ्या सदस्यांनी अनुमोदन दिलं पाहिजे किंवा एवढ्या सदस्यांनी मतदान केलं पाहिजे, तरच ते विधेयक पारित होईल. ठीक आहे. आता बघूया आपण बहुमताचे विशेषतः 4 प्रकार पडतात. किती? 4. ठीक आहे. साधे बहुमत, पूर्ण बहुमत, प्रभावी बहुमत आणि विशेष बहुमत. साधे बहुमत ज्याला आपण सिंपल मेजॉरिटी म्हणतो, पूर्ण बहुमत म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, प्रभावी बहुमत म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आणि विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. ठीक आहे. तर स्पेशल मेजॉरिटीचे पुन्हा 4 प्रकार पडतात. ठीक आहे. 2/3 प्रेझेंट वोटिंग, ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. प्रेझेंट वोटिंग वगैरे म्हणजे काय. 2/3 प्रेझेंट वोटिंग शुड बी ग्रेटर दॅन हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप. म्हणजे 203 सभागृहात हजर राहून मतदानात भाग घेणारे मात्र एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त. सेम तसंच 2/3 प्रेझेंट वोटिंग हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप अधिक अर्ध्या राज्यांच्या विधानसभेचे साध्या बहुमताने समर्थन. आणि चौथं 2/3 ऑफ टोटल मेंबरशिप. ओके. आता हे इन डिटेल आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण साधे बहुमत. साधे बहुमत म्हणजे काय, सभागृहात हजर असलेल्या सदस्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त, फक्त हजर जेवढे आहेत त्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त. म्हणजे बघा, थोडक्यात उदाहरणासकट आपण घेणार आहोत, म्हणजे तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्याचा वापर कधी कोणत्या वेळी केला तो हे तुम्हाला समजून जाईल. आता सभागृहाची सदस्यसंख्या आहे 543. सभागृहात उपस्थित सदस्य आहेत 500 असं आपण समजू. उदाहरण आहे हे बरं का. उपस्थित 543 जण फिरायला गेले बाहेर. ठीक आहे. तर साधे बहुमत काय होणार, हाफ ऑफ दी प्रेझेंट अँड वोटिंग, म्हणजे 500च्या निम्मे अधिक 1, 251 हे आवश्यक बहुमत असेल. सोपं आहे. हाफ ऑफ दी प्रेझेंट अँड वोटिंग +1. ओके. मग त्याचा वापर केव्हा होतो, कधी होतो, कोणत्या विधेयकांसाठी होतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जेव्हा साधारण विधेयक मांडायचं असेल तेव्हा, जेव्हा धन विधेयक असेल, जेव्हा वित्तीय विधेयक असेल, हे पास करतानाचा उपयोग होतो. ठीक आहे. घटनादुरुस्ती विधेयकाच्या वेळी याचा उपयोग होत नाही, तेव्हा विशेष बहुमत लागतं. ते पण कुठं लागतं आपण ते बघणार आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल केला असेल तेव्हा, स्थगन प्रस्ताव, निंदा प्रस्ताव पारित करताना, उपराष्ट्रपतींना लोकसभेत पदावरून दूर करताना, स्टार करून ठेवा, लोकसभेत, राज्यसभेत नाही, त्यांना राज्यसभेत पदावरून दूर करताना प्रभावी बहुमत वापरलं जातं. प्रभावी बहुमत म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो पुढे. राज्य आणीबाणी, वित्तीय आणीबाणी लागू करण्यासाठी, राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी नाही, राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यासाठी कुठलं लागतं, विशेष बहुमत लागतं. ठीक. कलम 368च्या बाहेरील घटनादुरुस्ती करण्यासाठी, 368च्या बाहेरील ज्या घटनादुरुस्ती त्या करण्यासाठी, 5वी आणि 6वी अनुसूचीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी. 5वी आणि 6व्या अनुसूचीमध्ये, 5वी अनुसूची आपल्याला काय माहिती आहे की आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम हे 4 राज्य वगळता उर्वरित अनुसूचित क्षेत्र यांसाठी ती लागू होते. आणि 6वी आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम यासाठी ती 6वी अनुसूची आहे. ओके. ह्या 5वी आणि 6व्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती करताना सुद्धा साध्या बहुमताने केला जाते. याला सामान्य कायदा म्हणतात आणि हा प्रश्न मागच्या राज्यसभेला आला होता. ठीक आहे. 5व्या अनुसूचीमध्ये दुरुस्ती करताना काय करायला लागतं, तर संसद सामान्य कायद्याने ती दुरुस्ती करू शकते. हा प्रश्न ॲज इट इज आला होता. ठीक आहे. आता बघा दुसरा, हे तुम्हाला कळालं साधे बहुमत. आता दुसरं बघा, पूर्ण बहुमत. याला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असं म्हणतात. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. आता ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे काय बघा, सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त. एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे बघा, सभागृहाची एकूण सदस्यसंख्या आहे 543, तर एकूण सदस्य हाफ इंटू टोटल मेंबरशिप +1, म्हणजे हाफ 543 सदस्यसंख्या आहे +1, 271 कधी 1, 272 आवश्यक बहुमत. ओके. हजर किती हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही. म्हणजे समजा हजर जर 200 लोक असेल तर हा क्रायटेरिया पारित होणार नाही, 272 आवश्यकच आहे. म्हणजे ॲब्सोल्यूट मेजॉरिटीसाठी 272 मतदान आवश्यकच आहे. ओके. हा मुद्दा कळाला.
आता याचा वापर केव्हा होतो बघा, संसदेच्या सामान्य कामकाजात किंवा राज्य विधिमंडळात पूर्ण बहुमत सामान्यतः वापरले जात नाही, कधी याचा वापर होत नाही. पण या बहुमताचा वापर सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान केंद्र आणि राज्यांमध्ये सरकार स्थापनेसाठी केला जातो. तेव्हा कोणी असं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की सरकार स्थापन करायचं, एक एक आमदार किती महत्त्वाचा असतो, एक खासदार किती महत्त्वाचा असतो, पळवापळवी होते खासदारांची आमदारांची, तुम्ही बघतायच आता काय चालू आहे सध्या. ठीक आहे, मग तेच म्हणजे तेव्हा फक्त तेव्हाच आपण पूर्ण बहुमताचा आपला वापर होताना दिसतो, पण सहजासहजी तो वापर होताना कुठेच दिसत नाही आपल्या सामान्य कामकाजात. ओके, तर काय, एकूण सदस्यांच्या निम्म्यापेक्षा जास्त. ओके, तिसरं बहुमत बघा, प्रभावी बहुमत, इफेक्टिव्ह मेजॉरिटी. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय, तर हाफ ऑफ टोटल मेंबरशिप वजा रिक्त जागा. नीट आहे का, रिक्त, मी रिक्त म्हटलंय, गैरहजर नव्हे. म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्यांमधून रिक्त जागा वजा केल्यास उरलेल्या जागेच्या निम्म्यापेक्षा जास्त. आता बघा, रिक्त जागा म्हणजे गैरहजर नव्हे, म्हणजे काय, ज्या जागांवर निवडणूक झाली नाही किंवा तेथील सदस्य मृत्यू झाल्यामुळे ती जागा रिक्त आहे. म्हणजे गैरहजर असेल, एखादा आलाच नाही, ठीक आहे, आजारी असेल म्हणून आला नाही, काही कारणामुळे गैरहजर, ती जागा गैरहजर असेल तर ती रिक्तमध्ये मोडणार नाही. रिक्त म्हणजे काय, त्याचा त्या जागेवर निवडणूकच झाली नाही किंवा त्या जागेवर निवडणूक झाली होती पण ती व्यक्ती मृत्यू पावली, त्यामुळे ती जागा रिक्त आहे. म्हणजे त्या जागेचा कोणी सध्या धारण करता नाही, ठीक आहे, कोणी धारक नाही, अशी जागा वजा करायच्या. म्हणजे थोडक्यात समजा सभागृहाची सदस्यसंख्या 543 आहे. आता आपण ही लोकसभेची विचारात घेते बरं का, सगळ्या ठिकाणी 543. रिक्त जागा 3 आहेत, 3 जागा भरल्याच गेल्या नाही समजा, तर 543 वजा 3 त्याच्या निम्मे अधिक 1, 543 वजा 3 540 त्याच्या निम्मे अधिक 1 271 आवश्यक बहुमत. कळलं का. आणि याचा वापर केव्हा होतो बघा, याचा वापर आपला 2-3 ठिकाणी दिसतो. उपराष्ट्रपतींना पदावर दूर करताना राज्यसभेत मांडलेला ठराव. जेव्हा राज्यसभेत, मी तुम्हाला काय म्हटलं, लोकसभेत त्यांना साध्या बहुमताने दूर केला होता, मात्र राज्यसभेत दूर करताना त्यांना पहिल्यांदा प्रभावी बहुमताने दूर केला होता. लक्षात ठेवा, साध्या बहुमताने, इथं प्रभावी बहुमताने राज्यसभेत मांडलेला ठराव कलम 66B नुसार. लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना पदावर दूर करताना, लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना पदावर दूर करताना प्रभावी बहुमतानेच दूर केलं जातं. आणि विधानसभेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांना पदावर दूर करताना. ठीक आहे, हा मुद्दा कळाला तुम्हाला. म्हणजे काय, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि उपराष्ट्रपतींना पदावरून राज्यसभेतून दूर करताना. म्हणजे पहिल्यांदा प्रस्ताव उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना कसं असतं बघा, पहिल्यांदा प्रस्ताव हा राज्यसभेतच मांडला जातो, राज्यसभा लोकसभा. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करताना पहिल्यांदा प्रस्ताव हा राज्यसभेतच मांडावा लागतो. राज्यसभेने तो प्रस्ताव मांडल्यानंतर तो प्रभावी बहुमताने पास व्हावा लागतो. प्रभावी बहुमत म्हणजे हे बहुमत, तो नंतर लोकसभेत जातो आणि लोकसभेत तो साध्या बहुमताने पारित व्हावा लागतो. हा फरक लक्षात ठेवा. ओके, आता चौथा प्रकार ज्याचा भरपूर ठिकाणी आपण बघतो, विशेष बहुमत. विशेष बहुमत म्हणजे काय, विशेष बहुमत याला म्हणतात स्पेशल मेजॉरिटी. ठीक, याचे पुन्हा 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार 2/3 प्रेझेंट वोटिंग, फक्त 2/3 प्रेझेंट वोटिंग म्हणजे सभागृहात हजर राहून मतदानात भाग घेणाऱ्या 2/3 सदस्यांच्या संख्येपेक्षा जास्त. म्हणजे बघा, सभागृहात हजर असलेल्या सदस्यांच्या 2/3 पेक्षा जास्त बहुमताने. म्हणजे बघा, सभागृहात एकूण सदस्यसंख्या 543 आहेत, हजर 510 आहेत, मग 2/3 510च्या 2/3 किती झाले, 17 × 51 170, 170 × 2 340, आवश्यक बहुमत 340. ठीक आहे, आता याचा वापर कुठं होतो लक्षात ठेवा, याचा वापर फक्त 2च ठिकाणी होतो, कलम 249 आणि कलम 312. कलम 249 म्हणजे काय, राज्यसभेचा विशेष अधिकार आहे. हे दोन्ही राज्यसभेचे विशेष अधिकार आहे. काय, तर संसदेला राज्यसूचीवर कायदा करायला देण्याचा अधिकार प्रदान करणे. राज्यसभा काय करू शकते, जर वाटलं, राज्यसभेला वाटलं की राज्यसूचीतल्या एखाद्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्रदान करावा, तेव्हा राज्यसभा असं विधेयक मांडू शकते आणि ते विधेयक 2/3 प्रेझेंट वोटिंगने पारित व्हावं लागतं. फक्त त्याला पुढची अट नाही, फक्त एवढंच. समजा सभागृहात 99 सदस्य असतील, त्याच्या 2/3 जरी पारित केलं तरी ते पारित होऊन जाईल. ओके, ठीक आहे, म्हणजे राज्यसूचीतील विषयांवर कायदा करणं किती सोपं आहे बघा. जर समजा सभागृहात 99 लोक असतील तरी तो होऊन जाईल. कलम 312 नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी, ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्यासाठी सुद्धा तो 2/3 म्हणजे जेव्हा राज्यसभा अधिकार देते संसदेला नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यासाठी, तेव्हा सुद्धा 2/3 बहुमताने तो विधेयक पारित करते ती आणि संस्थेला अधिकार प्रदान करते. ठीक आहे, सोपं आहे, फक्त लक्षात ठेवा, हे दोन्ही राज्यसभेचे विशेष अधिकार आहेत.
आणि त्याला फक्त 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग एवढं बहुमत लागतं. आता दुसरा मुद्दा बघा, 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग शुड बी ग्रेटर दॅन, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप. म्हणजे काय, आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं 99 सदस्य असतील आणि त्याचे 203 किती होतात, 66. 33 त्रिक 99 आणि 33 2 66 सदस्य. पण हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप आहे का, हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप किती आहे, 272. 66 272 पैकी लहान आहे. पण ते काय म्हटलंय, तसं नाही चालणार. काय पाहिजे, तुमचं 2/3 टोटल ऑफ मेंबरशिप पाहिजेच, पण ते निम्म्या सदस्यांच्यापेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे सभागृहात हजर असलेल्या सदस्यांच्या 2/3 जास्त बहुमताने, मात्र एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त असावी. निम्म्यापेक्षा जास्त असावी. बघा आता सभागृहातील एकूण सदस्यसंख्या किती, याला आपण 2 उदाहरणं घेतो. तुम्हाला मी सांगतो कसं 2 उदाहरणं. सभागृहातील एकूण सदस्यसंख्या 543, त्याची निम्मी सदस्यसंख्या किती येणार, 272. ठीक आहे. सभागृहात हजर आहेत 300 लोक. 2/3 300 2/3 किती आले, 200. बरोबर ना, 100 त्रिक 300, 100 गुणिले 2 200. पण 200 272 पेक्षा कमी आहेत, म्हणून बिल पास होणार नाही. मग आता दुसरं उदाहरण घेऊ आपण. सभागृहात हजर 510 आहेत. 510च्या 2/3 किती झाले, 170 गुणिले 2 340 झाले. आणि 340 हे 270 पेक्षा जास्त आहे, म्हणजे बिल पास होईल. कळला मुद्दा, फरक कळला. आता याचा वापर केव्हा होतो बघा, भाग 3 आणि भाग 4 मध्ये सुधारणा करण्यासाठी. म्हणजे काय, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी. आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे न्यायाधीश, कॅग, मुख्य निवडणूक आयुक्त इत्यादींना पदावरून दूर करताना लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कॅग, मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करताना इथे राष्ट्रपती येत नाही. हा मुद्दा प्रकर्षाने लक्षात ठेवायचा. ओके, आता हा तुम्हाला मुद्दा कळाला. आता तिसरं बघा, 2/3 प्रेझेंट अँड वोटिंग शुड बी ग्रेटर दॅन हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप प्लस अर्ध्या राज्यांच्या विधानसभेचे साध्या बहुमताने समर्थन. वरचं सेमच आहे, हे बी आहे ना आणि सी सारखं आहे, फक्त ॲडिशन काय झाली, अर्ध्या राज्यांचे समर्थन. म्हणजे काय, वरील प्रकारच बहुमत आहे, फक्त अर्ध्या राज्यांच्या विधानसभेचे साध्या बहुमताने स्टार करा. विधानसभेने त्यांच्या आणि विधानसभेने विधान परिषदेचा काही रोल नाही. म्हणजे आता महाराष्ट्रात जर एखादं बिल आलं, म्हणजे समजा असं बिल आलं, तर तिथं विधान परिषदेचा काही रोल राहत नाही. विधानसभेनेच ते बिल साध्या बहुमताने पारित करायचं. ठीक आहे. मग एखादी घटना दुरुस्ती आली, समजा आता लक्षात ठेवा की आता मध्ये ही GSTची घटना दुरुस्ती आली, 101वी घटना दुरुस्ती, त्याला अर्ध्या राज्यांचं पण समर्थन आवश्यक होतं, कारण की ते पूर्ण 7व्या अनुसूचीतील विषय बदलणार होते. मग तेव्हा काय आलं, महाराष्ट्रात विधान परिषद पण आहे, मग महाराष्ट्रातल्या विधानसभेनेच फक्त ते त्याच्या संबंधित निर्णय घ्यायचा आणि ते पण साध्या बहुमताने. ओके, तर साध्या बहुमताने समर्थन आवश्यक आहे. समजा सभागृहात हजर सदस्यसंख्या 510 आहे, 510च्या 203 340 झाले, 270 पेक्षा जास्त आहे, पहिली कंडिशन पारित झाली. आणि म्हणजे अजून एक कंडिशन कुठली, की अर्ध्या राज्यांचं समर्थन. तर 28 राज्य सध्या आणि 3 युनियन टेरिटरी, म्हणजे केंद्रशासित प्रदेश. केंद्रशासित प्रदेश किती आहेत, 3 आहेत. कोणकोणते आता सध्या, जम्मू काश्मीर, म्हणजे कुठले 3 नाही आहेत, केंद्रशासित प्रदेश जास्त आहेत, पण 3 आहेत असे ज्यांना विधानसभा आहे. जम्मू काश्मीर, पुदुचेरी आणि दिल्ली, असे 3 विधानसभा, 3 केंद्रशासित प्रदेश आहेत ज्यांना विधानसभा आहेत. मग 28 अधिक 3 किती झाले, 31 झाले. 31च्या निम्मे किती राज्य झाले, 31 निम्मे 15.5 झाले. 15.5 म्हणजे किती, 16 पकडायचे. 16 राज्यांचे प्लस युटीचे विधानसभेचे साध्या बहुमताने समर्थन आवश्यक आहे. हे झालं तुमचं बिल पारित. मग तेव्हा केव्हा वापर होता हा वापर, संघ राज्य तरतुदीत बदल करतानाच होतो. जेव्हा संघ राज्य तरतुदीत बदल करायचा असेल तेव्हाच होतो. पहिले कधी, तर राष्ट्रपतीची निवडणूक व पद्धत यामध्ये बदल करायचा असेल तर. आता राष्ट्रपतीची निवडणूक व पद्धत बदल करताना का बरं राज्यांचं आवश्यक असेल, तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे किंवा तुम्हाला असेल माहिती, आपण बघणार आहे, MLA सुद्धा मतदान करतात, म्हणजे आमदार सुद्धा मतदान करतात. हे तुम्ही वाचलं असेल किंवा कोणाला माहीत नसेल तर आपण घेऊया, आमदार सुद्धा मतदान करतात. ठीक आहे, विधानसभेचे आमदार. त्यामुळे जर त्याच्यात बदल करायचा असेल तर त्यांचा अधिकार निघून जातो. त्यामुळे अर्ध्या राज्यांचे समर्थन आवश्यक आहे. 7व्या अनुसूचीतील कोणत्याही सूचीत बदल करताना, आता 101वी घटना दुरुस्ती केली आपण GSTची, का त्याच्यामुळे काय आलं, केंद्र सूचीतले विषय, राज्य सूचीतले विषय याच्यामध्ये फेरफार झाले. त्यामुळे काय होतं, राज्यांच्या अधिकारांचं उल्लंघन होऊ शकतं, राज्यांच्या अधिकारांवर घाला येऊ शकतो. मग तेव्हा राज्यांचं मत घेणं आवश्यक आहे. संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व बदलताना, म्हणजे समजा आता लोकसभेमध्ये महाराष्ट्राला 48 जागा आहे, त्या कमी करायच्या किंवा वाढवायच्यात, तर बाकीच्या राज्यांच्या कमी करायच्या वाढवायच्यात, तर मग बाकीचे राज्य नाराज होतील किंवा राज्यांचा हक्क डावलला जाईल. तेव्हा सुद्धा पुन्हा राज्यसभेत सुद्धा प्रतिनिधित्व बदलताना
परत कलम 368 मधील तरतुदी बदलताना, आता कलम 368 मध्ये काय, कलम 368 मध्ये कसं असेल, एक विशेष बहुमत असेल. विशेष बहुमत कुठलं असेल तर एक हे असेल अर्ध्या राज्यांचं समर्थनवालं, आणि दुसरं कुठलं असेल 2/3 प्रेझेंट वोटिंग शुड बी ग्रेटर दॅन हाफ ऑफ टोटल मेंबरशिप. जर याच्यातच बदल करायचा असेल तर इथं सुद्धा राज्यांचा हक्क डावला जाऊ शकतो. तिथे सुद्धा राज्यांच्या अर्ध्या राज्यांचे समर्थन आवश्यक आहे. सर्वोच्च उच्च न्यायालयासंबंधी काही सुधारणा करायच्या असतील तर, आणि केंद्र व राज्यांमध्ये कार्यकारी व कायदेकारी अधिकारांची विभागणीमध्ये बदल करताना तेव्हा सुद्धा तुम्हाला 2/3 प्रेझेंट वोटिंग शुड बी ग्रेटर दॅन हाफ ऑफ द टोटल मेंबरशिप प्लस अर्ध्या राज्यांचे साध्या बहुमताने समर्थन. 2-3 वेळा बोललात तर लक्षात होऊन जाईल. इतकं सोपं आहे, काहीच अवघड नाही. ओके, इथं सोपं आहे, लक्षात ठेवायचं. कधी कधी अर्ध्या राज्यांचं समर्थन लागतं जेव्हा राज्यांचं हित दाबवलं जातं किंवा राज्यांचा कुठला तरी अधिकार घेतला जातो. आणि सगळ्यात चौथा आणि फायनल विशेष बहुमत 2/3 ऑफ टोटल मेंबरशिप, डायरेक्ट टोटल मेंबरशिप, घेणं देणंच नाही. सदस्य हजर किती काय घेणं नाही. म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3, म्हणजे सभागृहाची सदस्यसंख्या 543 आहे. 543च्या 2/3 झाले 362. मला समजा 300 लोक हजर असतील आणि 300 लोकांनी पण मतदान केलं तरी ते बिल पारित होणार नाही. 362 लोक तरी पाहिजे म्हणजे पाहिजेच. म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी किती अवघड प्रोसेस आहे. वापर केव्हा, फक्त आणि फक्त एकमेव आपल्या राजांसाठी. राष्ट्रपती हे आपले राजा असतात, राजाचं प्रतीक असतं, आणि राजांसाठी फक्त केवळ राजांना दूर करताना कलम 61 मध्ये राष्ट्रपतीवरील महाभियोग असतो. तो महाभियोग जेव्हा पदावरून दूर करताना वापरतात तेव्हाच फक्त हे बहुमत आवश्यक असतं. बाकी कोणत्याच वेळी हे बहुमत वापरलं जात नाही. आणि हे एकदम सर्वात अवघड बहुमत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींना पदावरून दूर केलं गेलेलं नाही. आणि ॲक्च्युअली तशी परिस्थिती त्यांनी कधी निर्माण केली नाही आपल्या राष्ट्रपतींनी. ठीक आहे, तर बघा 500 काय म्हटलं मी तुम्हाला 2/3 ऑफ टोटल मेंबरशिप. त्यामुळे जर 300 सदस्य उपस्थित आहे आणि 300 जरी मतदान केलं तरी ते पारित होणार नाही. अट काय, 362 सभागृहात सदस्य आवश्यकच आहे लोकसभेमध्ये. आणि राज्यसभेमध्ये समजा 245 असतील, 245चे 203 किती बघा, 8×3 = 24, 8×81 162 सदस्य आवश्यकच आहेत. आवश्यक आहे म्हणजे आहे. समजा 150 सदस्य उपस्थित असतील राज्यसभेत आणि 150 सदस्यांनी मतदान केलं तरी राष्ट्रपती पदावरून दूर होणार नाही. दोन्ही सभागृहात स्वतंत्ररित्या 203 बहुमताने एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने पारित होणं गरजेचं आहे. कळलं का? हे खूप महत्त्वाचे आहे. आत्ता तुम्हाला तुमची याची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल बहुमताची. म्हणजे इथून पुढे तुम्हाला मी जर असं म्हटलं शिकवताना की हे बहुमत असं, हे बहुमत तसं, तर तुम्हाला लगेच कळून जाईल. आता कुठलाही बहुमताचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय. तरीही तुम्हाला काही डाऊट आला किंवा काही असेल तर तुम्ही मला कधीही बिनधास्त टेलिग्रामला मेसेज करून विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करेल. माझा टेलिग्राम आय डी आहे @akshay AKSHAY 123321. यावर मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू. हॅव अ गुड डे. टेक केअर.